नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चिकन तंदुरी। अगदी झटपट होते, पाहू शकताय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पहा, इथे मी एक अख्खी कोंबडी आणलेली आहे। व्यवस्थित अशी कट मारून घ्यायची। आता आपण चिकनला व्यवस्थित धुवून घेऊयात। हे बघा, चिकन धुवून झाल्यानंतर इथे आपण फ्रेश आलं लसणाची पेस्ट घेणार आहोत। एक 2 ते 3 चमचे इथे आपण पेस्ट घेणार आहोत। पहिल्यांदा आपण चिकनला लिंबू लावणार आहोत। हे बघा, असं एक लिंबू आपण वापरणार आहोत। व्यवस्थित लिंबाचा रस चिकनला सर्व बाजूने चोळून चोळून व्यवस्थित लावायचा आहे। आणि इथे आपण सर्व मसाले हे मॅरिनेशन मध्येच लावणार आहोत, त्यामुळे आता इथे हे जे आलं लसणाची पेस्ट आहे यामध्ये आपण एक 4 चमचे दही घालणार आहोत, घट्ट दही। एक चिकन मसाला घालणार आहोत, एक मोठा चमचा। इथे तंदुरी मसाला आहे, हा देखील 2 ते 3 चमचे आपण तंदुरी मसाला इथे वापरणार आहोत। योगर्ट आहे, योगर्टही आपण 2 ते 3 चमचे इथे घेणार आहोत। हा मसाला तुम्ही चिकनच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घेणार आहोत इथे आपण 2 चमचे। हळद घेतली आहे अर्धा चमचा। आता हे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित हा मसाला छान असा मिक्स करून घेतला की नंतरच आपण चिकनला लावून घेणार आहोत। इथे आपण फूड कलर वापरणार आहोत। आपण बाहेर बघतो की तंदुरीचा कलर जो आहे तो एकदम असा लाल आणि छान रंग आलेला असतो चिकनला, त्यासाठी इथे आपण थोडासा वापरणार आहोत रंग। तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल। इथे 2 चमचे मी तूप घेणार आहे, कारण तुपामुळे जे आहे ती मसाल्याची चव अजून वाढते। शक्यतो तेलाच्या ऐवजी तुपाचाच वापर करायचा। आता हा सर्व मसाला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचा। अगदी मसाज करून हा मसाला आपण लावणार आहोत, जेणेकरून आतपर्यंत मसाल्याची चव जी आहे ती चिकनला लागली पाहिजे। हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित आतपर्यंत मसाला असा सर्व बाजूने चिकनला लावून घ्यायचा, कारण की मसाला हा व्यवस्थितच लागला गेला तरच आपल्या तंदुरीला टेस्ट येणार आहे। इथे अजिबात घाई करायची नाही। आणि हा मसाला लावल्यानंतर आपण जर रात्रीच लावून ठेवला तर दुसऱ्या दिवशी तंदुरी बनवायची आहे। आणि जर तुम्हाला लगेच बनवायची असेल तर तुम्ही कमीत कमी 3 तास तरी मसाला लावून मॅरिनेशनसाठी ठेवायची आहे।
म्हणजे आपली तंदुरी ही खूप टेस्टी होते। हे पहा, आपण आता 3 तासासाठी ठेवलेली आहे। फ्रीज मध्ये 3 तास ठेवली होती बघा। त्यानंतर आता आपण तंदुरी एअर फ्रायर मध्ये आपण मस्त भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे एअर फ्रायरच्या भांड्याला इथे व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले जे चिकन आहे ते याला चिकटलं नाही पाहिजे म्हणून। आता व्यवस्थित त्यामध्ये चिकन ठेवूयात। अगदी झटपट होते आणि अजिबात कसलाही वेळ लागत नाही या एअर फ्रायर मध्ये बनवायला, आणि खूप कमी तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपण ही तंदुरी बनवू शकतो। हे बघा, असे वरून थोडंसं तूप आता अजून मी थोडंसं वापरणार आहे, कारण तुपामुळे चिकनला खूप छान असं मॉइश्चर येईल म्हणून। आता व्यवस्थित हे आपण बंद करून घेऊयात। एअर फ्रायर चालू करायचा आणि 200 डिग्री वरती कमीत कमी 15 मिनिटं आपण पहिल्यांदा शिजवणार आहोत। हे बघा, 15 मिनिटांनंतर चेक करूयात। मस्त कलर आलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। व्यवस्थित आपली तंदुरी एक साइडने तयार आहे। हे बघा, चेक करूयात व्यवस्थित आपण शिजली का। 70 ते 80% आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण उलट्या साइडनी पुन्हा 15 मिनिटांसाठी 200 डिग्री वरती आपण ठेवणार आहोत, म्हणजे दुसऱ्या बाजूने आपली जी तंदुरी आहे व्यवस्थित। एअर फ्रायर मध्ये चिकन करण्याचे खूप फायदे आहेत, अगदी झटपट आणि कमीत कमी तेलामध्ये होते। हे बघा, पाहू शकताय आपली तंदुरी रेडी आहे। व्यवस्थित सर्व बाजूने मी भाजून घेतली आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।